समितीचा बाबासाहेब आंबेडकरांचा मी महादेव भगवानजी जाधव, सुकाणू समितीचे सदस्य, महाराष्ट्र मातंग एकीकरण समितीच्या नागपूर वतीने आपल्या अधिवेशनामध्ये हा जो मंडप टाकीतला आहे तिथे आम्ही सर्व भूक हडतालवर बसलेलो आहोत आणि हे शृंखला आपले अधिवेशन संपेपर्यंत राहील. आमच्या प्रमुख मागण्या 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने जो आम्हाला न्याय दिला की SCमध्ये ज्या समाजाचं SCच्या ज्या वंचित समाजाचं प्रगती झाली नाही त्यांच्याकरता उपवर्गीयकरण करून त्यांना समाजाच्या देशाच्या मुख्य प्रवाहात आणावं यासाठी मातंग समाज बऱ्याच दिवसापासून हे आंदोलन करत आहेत. तरी आजपर्यंत सरकारने दखल घेतली नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारने त्वरित दखल घ्यावी यासाठी आम्ही आणि नागपूर आपल्या महाराष्ट्राच्या अनेक मातंग समाजातील संघटना या कार्यरत आहे. ते आंदोलन, धरणे आंदोलन, अनेक प्रकारचे एजिटेशन आणि आंदोलनं करून सरकारची कानउघडणी करत आहे. पण अजून त्याला आम्हाला यश मिळालं नाही. तरी आम्ही त्याला सरकारला कोणत्याही प्रकारची भीक न मागता आमचा अधिकार समजून संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे. जोपर्यंत आम्हाला आपला हे आम्हाला उपवर्गीकरण लागू होणार नाही तोपर्यंत आमच्या धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरूच राहील आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन उग्र पुन्हा करण्यात येईल असं मी आजच्या या धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला जाहीर करतो. आणि त्यानिमित्तानं आम्ही आमच्या या संघटनेचे अध्यक्ष माननीय बुद्धाजी सुरकार आपल्याला याच्यानंतर 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. या परिचय द्या. माझं नाव बुद्धाजी सुरकार, अध्यक्ष महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती नागपूर. आम्ही तर बाबा आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत समाजाच्या, मातंग समाजाच्या, त्या मागण्यांना घेऊन दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे धरणे आंदोलन करून राहिलेलो आहोत. तर याही वर्षी आम्ही 8 तारखेपासून अधिवेशन इथे आलं, त्या दिवसपासून बसलेलो आहोत, शेवटपर्यंत बसू. आमची मागणी जी आहे अत्यंत महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची आहे की ज्याच्याकडे महाराष्ट्र शासन सतत दुर्लक्ष करून राहिलेलं आहे आणि ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे, उपवर्गीकरणाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आमच्या सुशिक्षित शिक्षित मुलांचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊन राहिलेलं आहे आणि बदर समितीचं घोडं पुढे करून फडणवीस सरकार वेळ मारून नेऊन राहिलेली आहे. तर आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो आणि आपण त्यांना सांगावं की यांची जी मागणी आहे तात्काळ सोडवून सुशिक्षित बेरोजगार मुलांना न्याय द्यावा. आमचं अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ जे आहे तिथे मंडळाला 200 कोटी द्यायचे होते, तिथे फक्त 50 कोटी दिले आणि त्याची बोलवण केली आणि कर्ज देताना सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देताना ज्या जातकटी आहे त्या जातकटी पूर्ण शिथिल कराव्यात आणि सहज त्यांना कर्ज मिळेल अशा प्रकारचं त्यांनी धोरण तिथे राबवावं अशी आमची मागणी आहे. आमचे